नमस्कार मित्रांनो. धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यासाठी किंवा आदिवासी समाजामधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणकोणत्या पक्षाचा विरोध असू शकतो? तर महाराष्ट्रातील प्रमुख जे प्रस्थापित पक्ष आहेत, सध्या प्रस्थापित पक्ष म्हणजे तर महाराष्ट्रातील 6 आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष. मित्रांनो, धनगर समाजाला पहिला विरोध असू शकतो तो म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा. याचं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विस्तारलेला हा पक्ष प्रमुख पक्ष आहे आणि धनगर समाजाचे प्राबल्यसुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, जर धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण भेटलं तर जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील 20 मतदारसंघ हे आरक्षित होऊ शकतात. याचं कारण म्हणजे बारामती मतदारसंघसुद्धा आरक्षित होऊ शकतो. त्यामुळे पहिला विरोध हा शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असू शकतो. त्यानंतर विरोध हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष असेल, या पक्षांचा सुद्धा धनगर समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देण्यासाठी विरोध